भारतात सध्याच्या घडीला जे महान अभिनेते आजही कार्यरत आहेत त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे कमल हसन. आपल्या 4-5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सिनेमा क्षेत्रात अनेक प्रयोग केले. व्यावसायिक सिनेमातही त्यांनी आपली प्रयोगशीलता जपून ठेवली आणि आजही ते तितक्याच ताकदीने वेगवेगळे प्रयोग करत आहेत. केवळ अभिनेता एवढीच त्यांची ओळख नाही. लेखन, निर्मिती, दिग्दर्शन आणि राजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ते तितकेच रमतात. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 रोजी परमकुडी, तामिळनाडू इथं झाला. त्यांच्या आई राजलक्ष्मी या गृहिणी होत्या, तर वडील डी श्रीनिवासन वकील होते. चारू हसन, चंद्र हसन आणि नलिनी अशी त्यांची 3 भावंड. चारू हसन हे कमल यांच्या राजकमल फिल्मचं काम पाहायचे, तर बहीण नलिनी या नृत्य शिक्षिका आहेत. तर दुसरे भाऊ चंद्र हसन वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वकील झाले. हिंदू हायर सेकंडरी शाळा इथून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच त्यांना अभिनयात प्रचंड रस होता. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांनी कलत्तूर कनम्मा या चित्रपटातून सिने क्षेत्रात पाऊल ठेवलं. या पहिल्याच सिनेमासाठी त्यांना सर्वोत्तम बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर 2च वर्षांनी त्यांनी मल्याळम सिनेमात प्रवेश केला. कन्नूर करलूम या सिनेमात त्यांनी काम केलं. बालपणीच काम मिळत असलं तरी त्यांच्या वडिलांनी त्यांना अभिनयाचा पाया भक्कम करण्यासाठी नाटकात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मग त्यांनी PKS नाटक सभा या प्रसिद्ध रिपर्टरी नाट्यसंस्थेत अनेक नाटकांमधून कामं केली. इथे त्यांच्या अभिनयाला पैलू पडत गेले. शिवाय यावेळी मेकअप मध्ये त्यांचा रस जागृत झाल्याने त्यांनी मेकअप मधले बारकावेही शिकून घेतले. मधल्या काळात ते भरतनाट्यम मध्ये पारंगत झाले. त्यामुळे जवळपास 7 वर्ष सिनेमापासून दूर राहिल्यानंतर त्यांनी सिनेमातील गाण्यांसाठी सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केलं. मानवन या सिनेमात एका गाण्यातही ते चमकले. पुढे मग त्यांनी काही सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शन आणि लहान सहान भूमिका केल्या. या काळात त्यांना हवं तसं यश आणि काम मिळत नसल्याने त्यांच्या मनात आत्महत्येचाही विचार येऊन गेला होता. मात्र त्यांचे जे कोणी मार्गदर्शक होते त्यांनी कमल हसन यांना सतत काम करत राहण्याचा सल्ला दिला आणि हेही सांगितलं की एक दिवस तुझी नक्की वेळ येईल. आणि झालंही तसंच. पुढे मग हसन यांनी त्यानंतर मागे कधीही वळून बघितलं नाही. 1973 साली त्यांना अरंगेत्रम हा त्यांची महत्वाची भूमिका असलेला पहिला चित्रपट मिळाला. हा पहिला सिनेमा जबरदस्त हिट झाला. या सिनेमाचे नंतर तेलुगू आणि हिंदीमध्ये रिमेक झाले. सिनेमाचे दिग्दर्शक के बालचंदर हसन यांच्या परफॉर्मन्सवर बेहद खुश झाले आणि त्यांनी सोल्लात हान याक्किरेन या सिनेमात त्यांना खलनायकाची भूमिका दिली. या सिनेमासाठी कमल यांनी सहाय्यक दिग्दर्शन सुद्धा केलं होतं. त्यानंतर मग त्यांनी आणखी काही सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. मल्याळम सिनेमा कन्याकुमारी मधून त्यांना पहिल्यांदाच नायकाची भूमिका मिळाली आणि त्यांनी यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. के बालचंदर यांनी त्यांना आपली मातृभाषा तमिळमध्ये अपूर्व रागंगल सिनेमातून नायकाच्या भूमिकेत घेतलं आणि हसन यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सिनेमाने इतरही अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आणि प्रचंड व्यावसायिक यशही मिळवलं. रजनीकांत यांचा हा पहिलाच सिनेमा होता. मुंद्रू मुदिच्चू या सिनेमातून बालचंदर यांनी पुन्हा एकदा हसन यांच्यासह काम केलं. याही सिनेमाने खूप मोठं यश मिळवलं. पुढे मग त्यांनी कोकिला हा कन्नड सिनेमा, कोबिता हा बंगाली सिनेमा आणि मारो चरित्र हा तेलुगू सिनेमा केला. कमल आपल्या कलाकारातील प्रयोगशीलता कायमच आजमावत राहिले आहेत. हिरोच्या भूमिकांमध्ये प्रचंड यश मिळत असतानाच सिगप्पू रोजाक्कल मध्ये त्यांनी सायको किलर साकारला. सम्मा कोडिदी सोको काडिदी या सिनेमात त्यांनी दुहेरी भूमिका केल्या. 70चं दशक संपता संपता हसन यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करून आणि अनेक पुरस्कारांवर आपली नाममुद्रा उमटवून दक्षिणेतलं मोठं स्टार पद मिळवलं. 1991 मध्ये त्यांनी एक दुजे के लिए या सिनेमातून हिंदीत पदार्पण केलं. या सिनेमाने जबरदस्त यश मिळवलं आणि त्यांना पहिल्याच सिनेमासाठी हिंदी फिल्मफेअरचं नामांकन मिळालं. एका दशकापेक्षाही कमी कालावधीत त्यांनी 100 सिनेमांमध्ये काम केलं. एवढा त्यांचा कामाचा झपाटा होता. त्यांचा 100वा सिनेमा राजा पारवई या सिनेमाची निर्मिती त्यांनी स्वतःच केली होती.
सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी त्यांनी यात साकारलेला दृष्टीहीन मनुष्य त्यांना फिल्मफेअर मिळवून गेला। बालू महेंद्र यांच्या मुंद्रम पिराई सिनेमातील त्यांनी साकारलेल्या शिक्षकाच्या भूमिकेसाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। यात त्यांच्यासह श्रीदेवी यांचीही प्रमुख भूमिका होती। पुढे मग हाच सिनेमा हिंदीत सदमा या नावानं बनवला गेला। सागर हा त्यांचा आणखी एक सुपरहिट सिनेमा। यासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला। 1996 मध्ये त्यांचा विक्रम हा सिनेमा आला होता। याची निर्मितीही त्यांनीच केली होती। सिनेमाने जबरदस्त यश मिळवलं। अलीकडेच आलेल्या विक्रम या तमिळ सिनेमात त्यांच्या याच पात्राचं एक्सटेन्शन होतं। मणिरत्नम दिग्दर्शित नायकन हा सिनेमा त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा सिनेमा मानला जातो। यातील भूमिकेसाठी त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। सिनेमाला भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवलं गेलं होतं। पुष्पक विमान हा त्यांचा मूकपट होता। या ब्लॅक कॉमेडीने प्रेक्षकांचं खूपच मनोरंजन केलं। अपूर्व सगोदरगल मध्ये त्यांनी तिहेरी भूमिका केली। यातील त्यांनी साकारलेला बुटका भाव खाऊन गेला। 80चं दशक संपता संपता त्यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा 5ही भाषांमध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेले होते आणि त्यांची अफाट लोकप्रियता वाढली होती। थेवर मगन हा त्यांचा अतिशय गाजलेला सिनेमा। या सिनेमाच्या निर्मितीसाठी त्यांना 3रा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। पुढे मग हा सिनेमा हिंदीत विरासत या नावाने अनिल कपूर यांना घेऊन बनवला गेला। नंतर आलेल्या त्यांच्या इंडियन या सिनेमानेही जबरदस्त यश मिळवलं। त्यावेळी 50 कोटींचा व्यवसाय करणारा हा पहिलाच तमिळ सिनेमा ठरला होता। शंकर यांनी दिग्दर्शन केलेले या सिनेमातील हिंदी आणि तेलुगू डब व्हर्जन सुद्धा अतिशय यशस्वी ठरले। आता लवकरच या सिनेमाचा 2रा आणि 3रा सुद्धा भाग येणार आहे। अव्वई शन्मुगी या सिनेमात त्यांनी स्त्री साकारली। पुढे हा सिनेमा चाची 420 नावाने हिंदीतही आला। दोन्ही सिनेमांनी उत्तम गल्ला जमवला। हे राम या सिनेमासाठी त्यांनी निर्मिती, पटकथा, गीत लेखन, कोरिओग्राफी, अभिनय आणि दिग्दर्शन अशा सगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या होत्या। सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कामगिरी करू शकला नसला तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर या सिनेमाला चांगलं यश मिळालं। आलवधन हा त्यांचा आणखी एक खूप मोठं बजेट असलेला सिनेमा। या सिनेमाची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली गेली होती, तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला। हिंदीत हाच सिनेमा त्याच वेळी अभय नावानेही बनवला गेला होता। हिंदीतही सिनेमा फ्लॉप ठरला। मुन्ना भाई एमबीबीएस सिनेमाचा तमिळ रिमेक वसूल राजा एमबीबीएस या हिट सिनेमा त्यांनी प्रमुख भूमिका साकारली। मुंबई एक्सप्रेस हा त्यांचा सिनेमा फ्लॉप ठरला। दशावतारम सिनेमात त्यांनी 10 भूमिका केल्या। प्रत्येक भूमिकेसाठी त्यांची बॉडी लँग्वेज, व्हॉइस मॉड्युलेशन आणि कॅरेक्टरायझेशनचं प्रचंड कौतुक झालं। विश्वरूपम हा त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केलेला सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला। अनेक वादही या सिनेमाच्या वेळी निर्माण झाले होते। सिनेमाने तमिळमध्ये उत्तम गल्ला जमवला। याचा 2रा भाग विश्वरूपम 2 ला मात्र तेवढं यश मिळू शकलं नाही। पुढे ते दृश्यम सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसले। दृश्यमनेही जबरदस्त यश मिळवलं। दशावतारम सिनेमात त्यांनी साकारलेली बलराम नायडू या भूमिकेवर आधारित त्यांचा शाबास नायडू हा एक सेपरेट सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे। कल्की 2898 एडी या आगामी मल्टीस्टारर सिनेमात ते खलनायक रंगवणार आहेत। कमल यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। चित्रपटातील त्यांचं योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलंय। त्यांना आजवर राष्ट्रीय पुरस्कारांसोबतच वेगवेगळ्या भाषांमध्ये तब्बल 19 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत आणि हा एक विक्रम आहे। 2000 नंतर त्यांनी यापुढे आपल्याला पुरस्कारांसाठी विचारात घेतलं जाऊ नये अशी विनंती केली। या पुरस्कारांव्यतिरिक्त त्यांना नंदी, स्क्रीन अवॉर्ड्स, विजय अवॉर्ड्स, तामिळनाडू राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालाय। सिनेमा आणि उद्योगांसाठीच्या अनेक मोठमोठ्या संस्थांच्या बोर्डवर ते आहेत। कमल हसन यांना अभिनयाव्यतिरिक्त सिनेमाच्या वेगवेगळ्या अंगांमध्येही तितकाच रस आहे। निर्माता म्हणून त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे। शिवाय अनेक सिनेमांसाठी त्यांनी लिखाण केलंय।
दिग्दर्शन केलंय, काही गाणी त्यांनी कोरिओग्राफ सुद्धा केली आहे, तर काही गाण्यांसाठी त्यांनी गीतलेखन केलंय. याशिवाय त्यांना मेकअप मध्ये प्रचंड रस आहे. त्यामुळेच ते दरवेळी वेगवेगळ्या भूमिका रंगवताना मेकअपच्या वेगवेगळ्या टेक्निक शिकतात आणि त्या अप्लाय सुद्धा करतात. बिग बॉसच्या तमिळ व्हर्जनचे ते निवेदक आहेत. त्यांच्या चाहत्यांमुळे हा तमिळमध्ये नंबर 1 TRP असलेला शो म्हणून गणला जातो. KH हाऊस ऑफ खद्दर या नावाने ते कपड्यांच्या इंडस्ट्रीत सुद्धा कार्यरत आहेत. कमल अनेक वेळेला सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होत असतात. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ते भरीव कामगिरी करतात. कमल वेलफेअर असोसिएशनच्या बॅनरखाली ते रक्तदान आणि आय डोनेशनचे मोठमोठे कॅम्पेन्स घेतात. स्वच्छ भारत कॅम्पेनचे ते तमिळमधील प्रतिनिधी होते. वेळोवेळी सामाजिक प्रश्नांवर ते आपलं मत व्यक्त करतात. मय्यम या नावाने ते एक मासिक चालवतात, ज्यात ते सिनेमा, प्रदूषण, ड्रग्ज अशा वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडतात. कमल हसन हे राजकारणातही खूप ऍक्टिव्ह आहेत. मक्कल निधी मय्यम या नावाने त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला आहे. 2021 मध्ये ते तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सहभागी झाले होते. मात्र अगदीच थोड्या फरकाने ते ही निवडणूक जिंकू शकले नाहीत. आपल्या वक्तव्यांनी ते बऱ्याच वेळेला वादात सापडत असतात. कमल हसन यांचं वैयक्तिक आयुष्य अनेक वेळेला चर्चेत राहिलं आहे. वाणी गणपती यांच्याशी त्यांचा पहिला विवाह झाला होता. यानंतर त्यांनी सारिका यांच्याशी विवाह केला. या दोघांना श्रुती आणि अक्षरा अशा 2 मुली आहेत. दोघीही अभिनेत्री आहेत. 2002 मध्ये त्यांचा सारिका यांच्यासोबत घटस्फोट झाला. सारिका आणि वाणी या दोघींनीही त्यांच्या अनेक सिनेमांसाठी कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम केलंय. प्रतिभा संपन्न अशा या महानायकाचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला कमल हसन यांची भूमिका असलेला कोणता सिनेमा अधिक भावला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. दशावतारम असो किंवा मग विक्रम अशा कोणत्या सिनेमातील भूमिका तुम्हाला अधिक भावली हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. याशिवाय त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संचाराबद्दल आपलं काय मत आहे हेही आपण आम्हाला सांगू शकता.